नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ठिबकवर आता पीक लावत असाल त्याआधी हे काम करून घ्या, जेणेकरून तुमची ठिबक ब्लॉकेज राहणार नाही. आणि ब्लॉकेज जर असले तर बऱ्यापैकी त्यात ब्लॉकेज निघून जातात. चला तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले काय करायचं ते. सगळ्यात आधी फिल्टर खोलून घाण काढून घ्या. फिल्टर खोलल्यानंतर आपली जी मेन पाईपलाईन असते, मेन पाईपलाईनचे रेड्युसरचे जे ना बुच काढून घ्यायचे, जेणेकरून पाणी पूर्ण बाहेर काढून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण पाणी त्यातून निघून जाईल. नंतर मेन पाईपलाईनचे बूज बंद करून आपले सबलाईनचे कॉक सुरू करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण घाण निघत असते. म्हणून ठिबक सुरू करण्याआधी मेन पाईपलाईन नंतर सबलाईन अशी घाण काढून घ्यायची, जेणेकरून ही घाण ठिबकमध्ये जाऊ नये. जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत हे बूज बंद करायचं नाही. सबलाईनचे बूच बंद केल्यानंतर या नळ्यामधून असं पाणी पास करावं, जेणेकरून नळीतली पूर्ण घाण बाहेर निघेल. याने काय होतं मित्रांनो, ह्याच्यातली पूर्ण घाण बाहेर निघणार आहे आणि आपलं जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज मग पूर्ण क्लिअर होतात. तर मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे फिल्टर असेल, मेन पाईपलाईन असेल, यातून तुम्ही जर पाणी पास केलं तर तुमचे जे ब्लॉकेज आहेत ते बऱ्यापैकी निघून जातात. जय जवान जय किसान.